नमस्कार मंडळी, मी आहे पुण्यावरून संगीता खरे. आपण बघतोय आज हिरव्या मिरचीचं आणि लिंबू हे दोन्ही मिक्स लोणचं करतोय, कारण माझं हे लोणचं संपलेलं आहे. बाकीची कैरीचं लोणचं आहे, गोड लोणचं आहे लिंबूचं, पण हे लोणचं माझं संपलेलं आहे. तर मी थोड्याशाच प्रमाणात हे लोणचं तयार करते. त्यासाठी 100 ते 125 ग्रॅम मी मिरची स्वच्छ धुवून उन्हात ठेवली. त्याच्याबरोबर 2 लिंबूसुद्धा धुवून उन्हात ठेवलेत. थोडंसं त्याचं पाणी जाईपर्यंत, किंवा तुम्ही एखाद्या कपड्याने स्वच्छ पुसून घेतलं तरी चालेल, मात्र पाणी सर्व निघालं पाहिजे. तर हे घेतलेत मसाले. मी तुम्हाला मसाल्याची नावंसुद्धा लिहून देते आणि प्रमाणसुद्धा लिहून देते. तर हे मसाले आपल्याला थोडेसे भाजून घ्यायचे आहेत. कढई गरम झाली, आता मसाले टाकून घेऊ आणि थोडेसे भाजून घ्यायचे आहेत. खूप जास्त भाजायचे नाहीत. तर ही मोहरी तडतडली की आपण गॅस बंद करणार आहे. तर मी तुम्हाला दाखवते. हे पहा, मोहरी थोडीशी तडतडायला लागली की मी लगेच गॅस बंद केला आहे. आणि गॅस बंद केला आहे तरीसुद्धा मी हलवते, कारण ती एकाच ठिकाणी एकाच बाजूनी करपली नाही पाहिजे. 1-1.5 मिनिटांनंतर मी ह्याच्यात हिंग आणि हळदसुद्धा टाकलेली आहे. 1-1.5 मिनिटानंतरसुद्धा ते गरमच होतं कढई आणि साहित्यसुद्धा. तर त्याच्यावर हळद आणि हिंग मी थोडीशी परतवून घेतली. गॅस बंद आहे, लक्षात असू द्या. आणि आता आपल्याला घ्यायचं हे थंड करून. तोपर्यंत आपल्या मिरचीचं पूर्ण पाणी सुकलेलं आहे. मिरची चांगली सुकी झालेली आहे. तर त्याचे हवे तसे तुकडे करून घ्या. मोठी असेल तर 3-4 तुकडे करा, छोटी असेल तर 2 केले तरी चालतील. पहिलं देठ काढून घ्या आणि नंतर तुकडे करा. आता ही आहेत 2 लिंब, तर ते सुद्धा आपल्याला कापून घ्यायचे आहेत. तर 4 भाग करा किंवा मग 8 भाग करा. तर मी 8 भाग करून घेतलेले आहेत. 1 लिंबू आपल्याला तसंच टाकायचं आहे मिरचीमध्ये आणि एकाचा रस काढून मिक्स करायचा आहे. तर हा मसाला थंड झाल्यावर वाटून घेतला आहे. तर त्याच्यात मीठसुद्धा टाकले मी चवीप्रमाणे. सध्या तरी पाऊण चमचा मी मीठ टाकलेलं आहे. पुढे कमी पडलं तर आपण टाकू शकतो. तर मसाला मिरच्यांना लावून घेतला आहे. एका लिंबाचे तुकडेसुद्धा टाकून घेतलेत. तसेच बाकीचे तुकडे मी पिळून घेतलेत आणि ती सालसुद्धा, लिंबू पिळलेली सालसुद्धा मी लोणच्यामध्ये मिक्स करणार आहे. तर अगदी चांगल्या पद्धतीनं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि एका स्वच्छ काचेच्या बरणीत आपल्याला भरून ठेवायचं आहे. 2-3 दिवस एक टाईम तुम्ही टोपण उघडून हलवू शकता, स्वच्छ चमच्याने, कोरड्या चमच्याने. आणि तिसऱ्या दिवशी तुम्ही ह्याच्यात तेलसुद्धा गरम करून थंड करून टाकू शकता. पण मी नाही टाकलेलं, कारण मी एकच महिना टिकेल असं लोणचं तयार करते हे. आणि त्याच्यात मी काहीच टिकायसारखं व्हिनेगर वगैरे घातलेलं नाही. तर तुम्ही तेल लसणाची सुद्धा फोडणी करू शकता. तेल लसणाची फोडणी म्हणजे अर्थातच तेल गरम करून कडक घ्यायचं, त्याच्यात लसूण ठेचलेला टाकायचा आणि थंड झाल्यानंतर तुम्ही चौथ्या दिवशी ह्याच्यात मिक्स करून ते सुद्धा लोणचं छानच लागतं. पण मी तरी बिना तेलाचंच लोणचं तयार केलेलं आहे आणि हे लोणचं बिना फ्रीजचं सुद्धा 1 महिना टिकतं.